बातमी आहे बीडमधून। बीडच्या सौरभ भोंडवे या तरुणाचा 13 ऑगस्ट 2024 रोजी बीड जवळच्या उखंडा तलावामध्ये बुडून मृत्यू झाला। या प्रकरणामध्ये पाटोदा पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली, परंतु यावेळी त्याच्या समवेत 3 मित्र होते आणि त्यांनीच सौरभला तलावामध्ये बुडवून मारला असा आरोप भोंडवे कुटुंबियांनी केला आहे। तत्कालीन पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी योग्य तपास केला नाही आणि या प्रकरणाचा सखोल तपास करून या प्रकरणातील दोषींना शिक्षा द्यावी अशी मागणी आता भोंडवे कुटुंबीय करताना दिसतात। या प्रकरणामध्ये आमदार सुरेश धस यांनी सुद्धा लक्ष घातलेलं आहे आणि यानंतर पाटोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जाधव यांनी भोंडवे कुटुंबियांचे जबाब घेतलेले आहेत। येत्या 15 दिवसात या प्रकरणाचा तपास पूर्ण करू असं जाधव यांनी भोंडवे कुटुंबियांना आश्वासन दिलंय। आमचा जो मुलगा गेलाय तर त्याला न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रशासनाच्या दारात वारंवार चक्रा मारतो, तरीसुद्धा प्रशासन त्याची दखल घेत नाही। आमचं म्हणणं आहे की प्रशासनाने यावर दखल घ्यावी आणि आम्हाला झालेल्या घटनेचा योग्य तो न्याय मिळावा। आणि फोन आला तर पण ते समजत नव्हतं ना, बोलणं काही ओळखायला येत नव्हतं, गर्दा होता खूपच। तर माझी एकच मागणी की न्याय भेटावा आणि त्या मुलांना फाशी व्हावा। केंद्राकडे एवढीच मागणी आहे की जे पाठीमागचे API साहेब होते त्यांचं पूर्ण CDR तपासावं, मोबाईलचं कॉल हिस्ट्री तपासावं की त्यांना कुणाचा फोन आला होता, कुणाच्या सांगण्यावरून ते एवढे आम्हाला उद्धटपणे बोलत होते। तेवढंच माझी मागणी आहे।